तळोजा ते खारघर जो फ्लायओव्हर बनत आहे, तळोजा फेज 2 मधून आपल्याला डायरेक्ट खारघरला कनेक्ट होण्यासाठी जो महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे, जो महत्त्वाचा ब्रिज आहे, त्याची माहिती आपण आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर हे रेल्वे फाटक जे पेंधर रेल्वे क्रॉसिंग आपल्याला समोर दिसत आहे, हा जो फ्लायओव्हर आहे हा पूर्ण कंप्लीट झालेला आहे. NH48 जो नॅशनल हायवे आहे, या तळोजाच्या दिशेने पूर्ण बांधकाम झालेलं आहे. आज आपण जे खारघरच्या दिशेने जे पिलर जे गर्डर टाकण्याचं काम आहे, ते पूर्ण ग्राउंड रिपोर्ट आपण आज पाहणार आहोत. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. आपण आता हा जो सरळ आपल्याला स्टेट जो रोड दिसतो तो मुंब्राकडे जातो आणि हा सरळ रस्ता हा कळंबोली सर्कल पनवेल मार्गे जातो. मागील 1 ते 2 महिन्यामध्ये या फ्लायओव्हरचं तळोजाच्या दिशेने पूर्ण बांधकाम झालेलं आहे आणि हे रेल्वे फाटक जे पेंधर इथूनच आपल्याला तळोजा फेज 2 मध्ये कनेक्ट होता येते. हा जो खारघरच्या दिशेने जे कनेक्ट होणार आहेत, जे खारघरच्या दिशेने उतरणार आहेत, तळोजा वरून जेव्हा आपण एंट्री करणार आहे ते एक्झिट खारघर काय होणार आहेत, तर हे खारघरच्या दिशेने आपल्याला या फ्लायओव्हरचे काम झालेले पूर्ण डांबरीकरण आणि फ्लायओव्हर पूर्ण रेडी आहे असे आपल्याला समोर दिसत आहे. म्हणजे आपल्याला तात्पर्य असं सांगता येईल की या दिशेने अर्धा काम जे फ्लायओव्हरचं आहे ते पूर्ण झालेलं आहे. आता फक्त आपल्याला जे खारघरची दिशा आहे, जे खारघरला हा फ्लायओव्हर उतरणार आहे, तो आता आपण पुढे पाहणार आहोत. हा समोर खारघरच्या दिशेने उतरणार आहेत. आता आपण खारघरच्या दिशेने पुढे जात आहोत. जमिनीचे सपाटीकरण करण्यात आलेले आहे. असा हा जमिनीचं सपाटीकरण खारघरच्या दिशेने पूर्ण करण्यात आलेलं आहे. आपण त्या साईडने खारघरच्या दिशेने जे जिथे एकदम एक्झॅक्ट बाहेर निघणार आहोत आपण, हा जो फ्लायओव्हर तिथे आपण जाणार आहोत. तिथे पण या ज्या फ्लायओव्हरचं स्टेटस काय ते पाहणार आहोत. जे फ्लायओव्हर बनवण्यासाठी जे खाली पिलर आहे, ते पिलरचं काम जे ग्राउंड लेवलपर्यंत पूर्ण झालेलं आहे. समोर पण आपल्याला काम दिसत आहे. समोर आपल्याला जे अंडर कन्स्ट्रक्शन जे इमारती दिसत आहेत, हा तिथेच कनेक्ट होणार आहे. म्हणजे आपल्याला तळोजामधून खारघरला जाण्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटाचं अंतर असणार आहे. असा हा महत्त्वाचा तळोजा फेज 2 मधून खारघरला जाण्यासाठी हा फ्लायओव्हर हा महत्त्वाचा ठरणार आहे. तळोजा फेज 2 मध्ये जे सेक्टर येत आहेत, जसे की सेक्टर 21, सेक्टर 22, सेक्टर 34, सेक्टर 36, सेक्टर 37, सेक्टर 27 आसावरी, सेक्टर 28 जे अलीकडे 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये जी घरे निघाली EWS त्यांच्यासाठी, नंतर त्या सेक्टरला लागून असलेले सेक्टर 30, सेक्टर 31 अशा ह्या जवळपास 20 ते 25,000 फॅमिलींसाठी जी घरं बांधण्यात आलेली आहेत, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा फ्लायओव्हर आहे. समोर आपल्याला जे लेबर आहेत ते काम करताना दिसत आहे.
लवकरात लवकर हा फ्लायओव्हर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट तळोजामधून खारघरला जाण्यासाठी एकदम उत्तम पर्यायी साधन असणार आहे. नाहीतर आपल्याला आता जस्ट आपल्याला एक तर तळोजा फेज 2 मधून जो टनल आहे त्या टनलमधून एंट्री केल्यानंतर आपण खारघरला कनेक्ट होतो. आणि जसं तळोजा फेज 2 मधून आपण सरळ NH-48 मध्ये आल्यानंतर डाव्या हाताक जर आपण वळण घेतला तर कळंबोली सर्कल मार्गे आपल्याला खारघरला जावे लागते. आणि हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आपल्याला घुमून जावं लागत होतं ते आता जावे लागणार नाही. म्हणजे आपल्याला एकदम डायरेक्ट रस्ता हा फ्लायओव्हर झाल्यानंतर मिळणार आहे. सेक्टर 40 हा खारघरचा प्रोजेक्ट आहे, जे सिडको लॉटरीमध्ये जी घरे निघाली होती तिथे. आणि हा सेक्टर 39 जी 7500 घरे निघालेली आहेत या सिडको लॉटरीमध्ये, यांच्यासाठी सुद्धा ही कनेक्टिव्हिटी असणार आहे. तर चला आपण आता खारघरच्या दिशेने जिथे कनेक्ट होणार आहेत निघणार आहेत ते पाहणार आहोत. इथे जे फ्लायओव्हरचं काम आहे हे एकदम जमिनीच्या सपाटीकरण करण्याचं काम JCBद्वारे आपल्याला करताना जे इथे कामगार आहेत ते दिसत आहे. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला भिंतीसुद्धा त्यांनी म्हणजे रोड माती खचू नये किंवा कोणतेही भरीव काम खाली जाऊ नये याच्यासाठी भिंती पण सुद्धाचं काम पूर्ण झालेलं आहे. समोर आपल्याला हे सर्व सेक्टर तळोजा फेज 2 मधील हे दिसत आहे. सेक्टर 37, सेक्टर 34, 36, 21, 22 यांच्यासाठी हा फ्लायओव्हर खूप कनेक्टिव्हिटी असणार आहे. आणि हा फ्लायओव्हर इथून इथे कनेक्ट होणार आहे या रोडला. हा रोड सरळ सेक्टर 40 जे सिडकोचा प्रोजेक्ट होता त्याच्या समोरूनच हा येत आहे. आणि थोडं समोर गेले की जे नवी मुंबईमधील मेट्रोचं स्टेशन आहे जे अमनदूत हा तिथे कनेक्ट होणार आहे. आणि हे प्रायव्हेट बिल्डरची घरे. हा सरळ रस्ता आपल्याला सेकंड राईट घेतल्यानंतर DMartला जातो आणि सरळ एक गेल्यानंतर आपल्याला जो मुंबई पुणे हायवे यशवंतराव चव्हाण जो द्रुतगती महामार्ग आहे हा तिथे कनेक्ट होतो. आणि सरळ तिथून समोर गेल्यानंतर आपल्याला जे खारघर रेल्वे स्टेशन आहे तिथे कनेक्ट होतो. म्हणजे इथून आपल्याला खारघर रेल्वे स्टेशन हे 10 मिनिटांमध्ये आणि DMart हे 5 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो. असा हा महत्त्वाचा मार्ग आहे. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.